Good afternoon, students. Now we are going to see the fourth section, that is history of novel, and you are going to learn literature and literary genres, new words and literary terms, the origin and history of novel, Indian English novels, novella, elements of novel and types of novel. ह्या लेक्चरमधून तुम्हाला काय काय शिकायला मिळणार आहे तर लिटरेचर म्हणजे काय, लिटररी जॉन्स कुठल्या कुठल्या आहेत, जॉन्सचा अर्थ होतो प्रकार, टाइप्स, न्यू वर्ड्स ह्या लेसनमध्ये असणारे, लिटररी टर्म लिटररी भाषेमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध टर्म्स, लिटरेचरमध्ये वापरल्या जाणाऱ्या, द ओरिजिन अँड हिस्ट्री ऑफ नॉवेल, नॉव्हेलची सुरुवात कधी झाली याबद्दल माहिती घेणार आहात तुम्ही, इंडियन इंग्लिश नॉवेल्स भारतामध्ये लिहिले जाणारे इंग्लिशमधील नॉवेल्स, नॉव्हेला म्हणजे काय, त्यानंतर एलिमेंट्स ऑफ नॉवेल्स, नॉव्हेलचे वेगवेगळे घटक, लास्ट इयर तुम्ही शिकला होता की ड्रामाचे वेगवेगळे घटक, इन द सेम सेन्स की नॉव्हेल जो आहे याचे सुद्धा वेगवेगळे घटक आहेत, त्याच्यावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातात, तर ते एलिमेंट्स कुठले आहेत हे शिकायचं आहे आपल्याला. टाइप्स ऑफ नॉवेल्स, नॉवेल्सचे प्रकार कुठले कुठले असतात हे सुद्धा शिकायचं आहे, आणि सगळ्यात शेवटी ब्रेन स्टॉर्मिंग क्वेश्चन्स सुद्धा इथे दिलेले आहेत, म्हणजे या लेसनवर आधारित जे क्वेश्चन आन्सर्स आहेत हे सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत. आता लिटरेचर काय आहे, लिटरेचर इज ए मिरर ऑफ लाईफ, इट इज ए क्रिटिसिझम ऑफ लाईफ, लिटरेचर रिफ्लेक्ट्स लाईफ. म्हणजे काय तर जे लिटरेचर याला मराठीमध्ये शब्द आहे साहित्य प्रकार, म्हणजे त्याच्यामध्ये कादंबरी आहे, नाटक आहे, कथा आहे, मीन्स शॉर्ट स्टोरी आहे, ड्रामा आहे, नॉव्हेल आहे, पोएट्री आहे, पोएट्रीचे वेगवेगळे प्रकार आहेत, या सर्वांना मिळून आपण लिटरेचर असं म्हणतो. आता हे लिटरेचर काय करत असतं, इट रिफ्लेक्ट्स अवर लाईफ, बरोबर, म्हणजे समाजाचं जे जीवन आहे, समाज जीवन हे प्रतिबिंबित करण्याचं काम करत असतं. इट इज अ क्रिटिसिझम ऑफ लाईफ, जे जीवन जगत आहेत त्या काळातील समाजातील लोक, त्याच्यावर आधारित ते क्रिटिसिझम असतं. आणि इट इज अ मिरर ऑफ लाईफ, मिरर ऑफ लाईफ म्हणजे काय तर जीवनाचा आपल्या आरसा आहे, म्हणजे मनुष्य जसा जगतो आहे, जसा पेहराव करतो आहे, जशी त्याची विचारसरणी आहे त्या काळातील, ती त्या लिटरेचरमध्ये रिफ्लेक्ट झालेली आपल्याला दिसून येते. आता हे जे लिटररी जॉन्स आहेत, GENRES, जॉन्स म्हणजे काय, ब्रँचेस ज्या आहेत वेगवेगळ्या, तर ह्या कुठल्या कुठल्या आहेत बघा, पोएट्री, ड्रामा, नॉव्हेल अँड शॉर्ट स्टोरी, ढोबळमानाने ह्या 4 पकडल्या जातात. पोएट्री इमॅजिनेटिव्ह असू शकते, रिअलिस्टिक पोएट्री असते. आणि पोएट्री काय आहे, इट इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ द थॉट्स विच आर रिकलेक्टेड इन ट्रँक्युलिटी, असं वर्ड्सवर्थनी त्याची व्याख्या केलेली आहे पोएट्रीची. तर पोएट्री काय आहे तर वेगवेगळे विचार, त्या पोएटच्या मनामध्ये असणारे जे वेगवेगळे विचार आहेत हे दाबून राहिलेले आहेत, ते अचानकपणे ओव्हरफ्लो झाल्याप्रमाणे ते अचानकपणे बाहेर पडतात, आणि त्या कवीला ती कविता सुचत असते आणि तो लिहितो आणि ती पॉप्युलर होते. म्हणजे त्यानं जो विचार केलेला आहे आणि त्याच्या मनामध्ये ह्या ज्या भावना, संकल्पना, कल्पना दाटून राहिलेल्या आहेत हे अचानकपणे बाहेर पडतात. ही इमॅजिनेटिव्ह असू शकते, म्हणजे कवी कल्पना त्या पद्धतीने. त्यामुळे असं म्हटलं जातं की जे न देखे रवी ते देखे कवी, म्हणजे काय, रवी म्हणजे सूर्याला जे पृथ्वी तलावर दिसत नाही हे कवीला दिसते, अशी त्याची कल्पना असते. कवी कल्पनेनुसार सुद्धा काही कविता लिहिल्या जातात. काही कविता असतात ह्या रिअलिस्टिक असतात, म्हणजे रिअलिस्टिक सिच्युएशनवर आधारित सुद्धा त्या लिहिलेल्या असतात. त्याच्याही पुन्हा काही प्रकार पडतात. त्यामध्ये काय आहे, ऑड आहे, एलजी आहे, बॅलड आहे, पोएम आहे, सॉन्ग आहे, सॉनेट आहे. सॉन्ग, सॉनेट, ऑड, एलजी आणि बॅलड, या प्रकारचे 5 प्रकार ह्या पोएट्रीचे पडतात. पुढे आहे ड्रामा. ड्रामा म्हणजे काय तर नाटक. आता लास्ट इयर तुम्ही शिकला आहात की ड्रामा लिहिण्याचा लेखकाचा उद्देश काय असतो, तर हा ड्रामा परफॉर्म केला जाणार आहे स्टेजवरती, तर ह्या उद्देशानेच त्याच्यामध्ये डायलॉग असतात विशेषतः, आणि सर्वच ज्या पद्धतीने स्टोरीमध्ये असतात हे सर्व कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये असतात. त्यामध्ये प्रोटॅगोनिस्ट आहे म्हणजे हिरो आहे, अँटॅगोनिस्ट म्हणजे कोण व्हिलन आहे, हिरोईन आहे, आणि मेजर कॅरेक्टर्स, मायनर कॅरेक्टर्स, फ्लॅट कॅरेक्टर्स, डायनॅमिक कॅरेक्टर्स, स्टॅटिक कॅरेक्टर, अशा प्रकारचे कॅरेक्टर्स ह्या ड्रामामध्ये असतात. आणि ह्या ड्रामाचे प्रकार पडतात, कॉमेडी आहे, ट्रॅजेडी आहे, किंवा ट्रॅजी कॉमेडी पण आहे. आता कॉमेडी म्हणजे ज्याच्यामध्ये संपूर्णतः फक्त हिलॅरियस
लाफ्टर आहे, अशा प्रकारची जो काही ड्रामा आहे त्याला कॉमेडी म्हणायचं असं नाही. तर ज्याचा शेवट हा सुखामध्ये होतो, म्हणजे सगळ्यात शेवटी काय, तर सर्वजण एकत्र येतात, सर्व काही अलबेल झालं, सर्व एकत्र राहू लागले, नांदू लागले, अशा प्रकारचा जो शेवट असतो नाटकाचा, याला म्हटलं जातं कॉमेडी. आणि ज्याच्यामध्ये जो हिरो आहे, या हिरोची डेथ होते किंवा काहीतरी दुःखद घटना शेवटी घडते आणि नाटक संपते, त्याला ट्रॅजेडी म्हणतो. किंवा ह्या दोन्हीचं मिक्स पद्धतीने एंड होणारी ट्रॅजी कॉमेडी, असे ड्रामाचे प्रकार आहेत. त्यानंतर आहे नॉव्हेल. नॉव्हेल तुम्ही शिकणार आहात यावर्षी, हिस्ट्री ऑफ नॉव्हेल, ज्याच्यावर आधारित क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला लिहायचे आहेत. फारसं काही बर्डनसम नाही, आउट ऑफ आउट मार्क मिळवण्याचा अत्यंत सोपा मार्ग आहे हा लिटरेचरवर आधारित क्वेश्चन्स. यामध्ये 4.1 मध्ये तुम्हाला आहे हिस्ट्री ऑफ नॉव्हेल. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला 3 नॉव्हेल दिलेले आहेत. तर हे जे 3 नॉव्हेल्स आहेत, या सर्व नॉव्हेल्सचा अभ्यास आपल्याला थोडक्यात समरी रूपाने करायचा आहे आणि त्याच्यावर आधारित काही ठराविक क्वेश्चन्स आहेत. हे क्वेश्चन्स तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स इथे दिले जातील आणि तुम्ही हे क्वेश्चन आन्सर्स जे आहेत आन्सर्स लक्षात ठेवायचे आहेत आणि परीक्षेमध्ये आपल्याला ते आन्सर्स लिहायचे आहेत. तर हिस्ट्री ऑफ नॉव्हेलवरती 4 मार्काचा प्रश्न असेल, 2-2 मार्काचा प्रश्न असेल छोटा छोटा, की राईट एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल असेल, किंवा एखादा एलिमेंटला तुम्हाला डिटेलमध्ये लिहायला सांगतील, किंवा तुम्हाला इंडियन नॉव्हेलिस्ट लिहायला सांगतील, किंवा इमिग्रंट नॉव्हेलिस्ट लिहायला सांगतील, किंवा इंग्लिश ओरिजिनल नॉव्हेलिस्ट लिहायला सांगतील, किंवा पॉप्युलर नॉव्हेल्सची नावं विचारतील. अशा प्रकारे छोटे छोटे क्वेश्चन्स विचारले जातील, ज्यांची उत्तरं तुम्हाला लिहिता आली पाहिजेत. त्याचवर आधारित हे लेक्चर आहे. हे लेक्चर जर तुम्ही व्यवस्थित ऐकलं तर तुम्हाला नक्कीच या सर्व प्रश्नांची उत्तरं लिहिता येतील. त्यानंतर ज्या 3 नॉव्हेल्स आहेत, या नॉव्हेल्सच्या पण काही विशिष्ट पार्टवरती तुम्हाला क्वेश्चन्स आहेत. एका नॉव्हेलवर आधारित 4 मार्काचा क्वेश्चन, अशा पद्धतीने 3ही नॉव्हेलवर आधारित ते 4-4 मार्काचे क्वेश्चन्स आहेत. आणि हिस्ट्री ऑफ नॉव्हेलवरती 4 मार्काचा क्वेश्चन. अशा प्रकारे 16 मार्काचा हा जो सेक्शन आहे, हा 100% मार्क मिळवून देणारा सेक्शन आहे. क्वेश्चन सोपे आहेत, फक्त ह्या टर्म तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजेत सर्व. आता नॉव्हेलचे काही प्रकार आहेत. असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की राईट टाइप्स ऑफ नॉव्हेल्स. किती सोपं आहे बघा, एवढं छोटं प्रश्नाचं उत्तर लिहिलं, 2 मार्क मिळाले. की रिअलिस्टिक, हिस्टॉरिकल, सायकोलॉजिकल, गोथिक, इपिस्टोलरी अँड उटोपियन, याचे पुन्हा डिटेलमध्ये प्रकार जे आहेत याचे, हे सुद्धा तुम्हाला विचारतील, याचा अर्थ विचारतील किंवा एखादं एक्झाम्पल विचारतील. तर याच्याबद्दल संपूर्ण माहिती ह्या लेक्चरमध्ये आहे. नेक्स्ट, आता आपण काही न्यू वर्ड्स आणि लिटररी टर्म्स पाहू. फर्स्ट आहे जान, GENRE. जान मीन्स टाइप और कॅटेगरी. नेक्स्ट आहे नॉव्हेल, वर्क ऑफ प्रोज फिक्शन लॉंगर दॅन अ नॉव्हेला ओव्हर 50,000 वर्ड्स, म्हणजे 50,000 शब्दांपेक्षाही जास्त मोठा आणि नॉव्हेलापेक्षा मोठं प्रोज वर्क मीन्स नॉव्हेला. नॉव्हेला, अ शॉर्ट नॉव्हेल और अ लॉंग शॉर्ट स्टोरी लेस दॅन 50,000 वर्ड्स. 50,000 शब्दांपेक्षा कमी असणारी जो नॉव्हेल आहे, शॉर्ट नॉव्हेल, किंवा त्याला आपण लॉंग शॉर्ट स्टोरी म्हणू. शॉर्ट स्टोरीपेक्षा मोठा आणि नॉव्हेलपेक्षा छोटा, 50,000 शब्दांपेक्षा कमी, त्याला म्हणायचं नॉव्हेला. मग असा प्रश्न विचारतील तुम्हाला, व्हॉट इज नॉव्हेला. तुम्ही एवढंच लिहिलं तरी तुम्हाला उत्तर मार्क्स मिळतील. एक एक्झाम्पल द्या. एक्झाम्पल आहे पुढे. द पिरियडिकल एस्से, द एस्से ऑर द आर्टिकल्स पब्लिश्ड इन डेली, वीकली, मंथली और क्वार्टरली, म्हणजे जे काही मासिक आहेत, मॅगझिन आहेत, किंवा जे काही पेपर आहेत, न्यूजपेपर डेली, किंवा काही वीकली आहेत, काही मंथली आहेत, किंवा काही क्वार्टरली आहेत, त्यामध्ये छापून येणारे जे निबंध आहेत यांना पिरियडिकल एस्से म्हटलं जातं. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, व्हॉट इज पिरियडिकल एस्से. रोमान्सेस, फिक्शनल वर्क बेस्ड ऑन लिजंड्स, लव और एडवेंचर युजली इन्व्हॉल्विंग इमॅजिनरी कॅरेक्टर्स इज कॉल्ड ॲज द रोमान्स. रोमान्सचा अर्थ होतो अद्भुत. तर इमॅजिनरी कॅरेक्टरवर आधारित कथा, फिक्शनल म्हणजे इमॅजिनरी, काल्पनिक कथा, त्याला आपण रोमान्स म्हणतो. ट्रॅजेडी, अ स्टोरी और अ प्ले हॅव्हिंग अ सॉरोफुल एंडिंग, मग अशी सांगितल्याप्रमाणे की ज्याचा शेवट हा दुःखात होतो, दुःखांतिका, त्याला आपण ट्रॅजेडी म्हणतो. रिअलिझम, रिअलिझम काय आहे, अ स्टाईल इन लिटरेचर दॅट फोकसेस ऑन डिपिक्टिंग रिअल लाईफ अँड एव्हरीडे प्रॉब्लेम्स ॲक्टिव्हिटीज, म्हणजे जे नित्यच्या जीवनामध्ये लोकांना प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात त्याच्यावर आधारित लिहिलेलं लिटरेचर, दॅट इज कॉल्ड ॲज रिअलिझम.
Satire means a literary work in which a person or institution is criticized through humor or mockery. म्हणजे काय, तर विनोदाच्या माध्यमातून किंवा कुचेष्टेच्या किंवा चेष्टेच्या माध्यमातून एखाद्या सोसायटीच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या संस्थेच्या वर्मावरती बोट ठेवणे त्याला म्हणतात सटायर. त्याला मराठीमध्ये आपण उपहास असं म्हणतो. त्यानंतर अँटॅगोनिस्ट मीन्स अ पर्सन हू इज अपोज्ड टू द हिरो अँड प्रोटॅगनिस्ट मीन्स हिरो. म्हणजेच अँटॅगोनिस्ट म्हणजे विलन आणि प्रोटॅगनिस्ट म्हणजे हिरो, द मेन कॅरेक्टर इन द लिटररी वर्क. Amateur means unprofessional. Pageant means an impressive procession of people. मिरवणूक. Dazzling means shining. Speculative means unproven किंवा ज्याला आपण काय म्हणतो की तांत्रिक. Extraterrestrial means from outside of the earth, पृथ्वीच्या बाहेरील. Next, the origin and history of novel. The 18th century has gifted English literature two entirely new forms which are without any traces in the ancient classical heritage. 18व्या शतकामध्ये दोन नवीन फॉर्म लिटरेचरचे गिफ्ट झाले लिटरेचरमध्ये. वन ऑफ दीज आर पिरियडिकल एसेस. म्हणजे काय, तर वीकलीमध्ये, डेलीमध्ये है ना, क्वार्टरलीमध्ये छापून येणारे एसे, पिरियडिकल एसे. अँड द अदर वॉज नॉव्हेल, आणि दुसरा होता नॉव्हेल. Both of these forms, especially novel, caught the spirit of the 18th century as the age of intellectual, sentimental, realistic plane and tried to instruct the readers which would help them to move purposeful and virtuous life. आता ह्या काळातील जे लोक होते 18व्या शतकातील, हे बुद्धिवादी होते, हे संवेदनशील लोक होते आणि रिअलिस्टिक प्लेनवरती म्हणजेच काय, तर जे काही सत्य आहे याच्यावर आधारित जीवन जगणारे, सत्याची कास धरणारे असे लोक होते की ज्यांचं मन या नॉव्हेलकडं आपोआपच ओढलं गेलं आणि त्या काळामध्ये नॉव्हेल पॉप्युलर झाले. सिन्स द टाइम ऑफ इट्स ओरिजिन नॉव्हेल हॅज बीन गेनिंग पॉप्युलॅरिटी अँड ग्रोईंग ग्रॅज्युअली. टुडे इट इज रेकग्नाइज्ड ॲज द मोस्ट डॉमिनंट लिटररी जॉनर. आणि आजकालच्या कालावधीमध्ये सुद्धा हे जे काही नॉव्हेल आहेत हे अतिशय पॉप्युलर आहे. दिस वर्ड नॉव्हेल इज डिराइव्ड फ्रॉम द इटालियन वर्ड नॉव्हेला मीन्स न्यू. हा जो वर्ड आहे नॉव्हेल, हा इटालियन वर्ड नॉव्हेला पासून डिराइव्ह झालेला आहे, घेण्यात आलेला आहे. त्याचा अर्थ होतो न्यू. द अर्लियर थ्रेड्स ऑफ द नॉव्हेल कॅन बी फाउंड इन द वर्जिल्स इकोलॉग्स अँड मेलोरीज मॉर्टेडी अर्थर अँड चॉसर्स द कॅन्टरबरी टेल्स. 14व्या शतकामध्ये जॉफ्री चॉसर नावाचा जो लेखक होता त्यानं लिहिलेल्या कॅन्टरबरी टेल्स. अँड मोरासेकी शिकिब्यूज द टेल ऑफ गेंजी इज द वर्ल्ड्स फर्स्ट नॉव्हेल. प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की जगातील पहिला नॉव्हेल कोणता आहे. व्हॉट इज द फर्स्ट नॉव्हेल इन दिस वर्ल्ड. तर हा जगातील पहिला नॉव्हेल आहे मोरासेकी शिकिब्यू. ह्या कोण आहेत, तर ह्या जापनीज रायटर आहेत. त्यांनी लिहिलेलं जे काही नॉव्हेल आहे टेल ऑफ गेंजी, हे जगातील 1010व्या शतकामध्ये लिहिलेलं हे पहिलं नॉव्हेल आहे. पुढे आपण पाहतोय की पॉप्युलर नॉव्हेल्स इन इंग्लिश. मग इंग्लिशमध्ये काही पॉप्युलर नॉव्हेल्स आहेत की ज्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. राईट पॉप्युलर नॉव्हेल्स इन इंग्लिश. तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकता. त्यासाठी तुम्हाला थोडक्यात ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. द पिलग्रिम्स प्रोग्रेस बाय जॉन बनियन. म्हणजे जॉन बनियन नावाचा रायटर आहे इंग्लिशमधील. त्यानं पिलग्रिम्स प्रोग्रेस, पिलग्रिमचा अर्थ काय होतो की जो काही यात्रेकरू आहे, जो धार्मिक यात्रेला चाललेला आहे, तर त्याची यात्रा जशी जशी पुढे जाते तसे तसे त्याला वेगवेगळे अनुभव यायला लागतात. जसं की तुम्ही हॅरी पॉटर बघितला असेल, वाचला असेल किंवा काही तुम्ही त्याचे सिरीज पाहिले असतील किंवा सर्वसुद्धा सिरीज पाहिले असतील, तर तो पुढे पुढे जातो तसे त्याला वेगवेगळे अनुभव यायला लागतात अद्भुत असे. अशा प्रकारचाच हा नॉव्हेल आहे. अतिशय इंटरेस्टिंग आहे. जॉन बनियन यांनी लिहिलेला, पॉप्युलर आहे. त्यानंतर रॉबिन्सन क्रुसो अँड मॉल फ्लँडर्स बाय डॅनियल डेफो. डॅनियल डेफोंचा हा पॉप्युलर नॉव्हेल आहे. गुलिव्हर्स ट्रॅव्हल्स बाय जोनाथन स्विफ्ट. तुम्ही कदाचित वाचला असेल गुलिव्हर्स ट्रॅव्हल्स. त्यानंतर पामेला ऑर व्हर्च्यू रिवार्डेड, म्हणजे दोन्ही नाव एकच आहे, बाय सॅम्युअल रिचर्डसन.
हे काही पॉप्युलर नॉव्हेल आहेत, यांची नावं तुम्ही लक्षात ठेवा. परीक्षेत प्रश्न आला तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. पॉप्युलर नॉव्हेलिस्ट इन इंग्लिश. आता असा जरी प्रश्न आला की राईट द नेम्स ऑफ द पॉप्युलर नॉव्हेलिस्ट इन इंग्लिश, तरी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे आणि माहीत पण झालं पाहिजे की कोण कोण नॉव्हेलिस्ट होते इंग्लिशमध्ये पॉप्युलर. तर हे सर्व आहेत बघा. हेनरी फिल्डिंग आहे, लॉरेन्स स्टर्न, रोबिस स्मॉलेट, चार्ल्स डिकन्स, वॉल्टर स्कॉट, सर वॉल्टर स्कॉट, नॅथनियल हॅवथॉर्न, होरॅस वॉलपोल, थॉमस हार्डी, H.G. वेल्स, E.M. फॉस्टर, जेम्स जॉयस, जोसेफ कॉन्रॅड, जॉर्ज ऑरवेल, D.H. लॉरेन्स अँड विलियम गोल्डिंग. यातील काही नावं जरी 10 ते 12 नावं जरी तुमच्या लक्षात राहिली तरी तुम्ही 2 मार्कासाठी ती लिहू शकता. लक्षात ठेवा, तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. हिस्ट्री ऑफ नॉव्हेल. आता द इमिग्रंट ऑथर्स. आता या पार्टमधील इमिग्रंट ऑथर्स. इमिग्रंट म्हणजे काय, तर जे ओरिजिनली अदर कंट्रीचे आहेत, इंग्लंडचे नाहीत, परंतु त्यांनी इंग्लिशमध्ये रायटिंग केलेलं आहे आणि पॉप्युलर झालेले आहेत. त्यामध्ये भारतीय आहेत सलमान रश्दी, त्रिनिदादचे आहेत V.S. नायपूल आणि जपानचे आहेत कॅझो इशिगुरा. कॉन्ट्रीब्युशन ऑफ द विमेन नॉव्हेलिस्ट. याच्यावर पण आधारित प्रश्न येऊ शकतो की राईट द नेम्स ऑफ द विमेन नॉव्हेलिस्ट ऑर हू वेर द पॉप्युलर विमेन नॉव्हेलिस्ट इन इंग्लिश लिटरेचर. तर तुम्हाला उत्तर लिहिता आलं पाहिजे, म्हणून काही नावं तुम्ही लक्षात ठेवा. फ्रान्सिस बर्ने, ॲन रॅडक्लिफ, मेरी शेली, जेन ऑस्टन, एमिली ब्रॉन्टे, चार्लोट ब्रांटे, मेरी ॲन इव्हान्स किंवा त्यांचंच नाव आहे जॉर्ज इलियट, विमेन नॉव्हेलिस्ट आहेत त्या. व्हर्जायना वुल्फ, ॲगाथा ख्रिस्ती, मार्गारेट ॲटवूड, टोनी मॉरिसन, ॲलिस वॉकर. ह्या सर्व विमेन नॉव्हेलिस्ट आहेत, स्त्री कादंबरीकार इंग्लिशमधल्या. आता इंडियन सिनॅरिओ म्हणजे भारतामध्ये नॉव्हेलची परिस्थिती कशी होती याबद्दलची माहिती आहे. राजमोहन्स वाईफ 1864 मध्ये लिहिला गेलेला बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय वॉज द फर्स्ट नॉव्हेल इन इंग्लिश बाय ॲन इंडिया. प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, तर तुम्ही त्याचं उत्तर लिहायचं आहे की राजमोहन्स वाईफ हा भारतातील पहिला नॉव्हेल आहे. कोणी लिहिलेला आहे, बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, 1864 मध्ये लिहिला गेलेला आहे. किंवा असाही प्रश्न येऊ शकतो की राईट द नेम्स ऑफ इंडियन नॉव्हेलिस्ट. मुल्कराज आनंद आहेत, R.K. नारायण आहेत, ज्यांचं तुम्ही पहिलाच लेसन शिकलेला आहे ॲस्ट्रॉलॉजर्स डे. राजा राव, अनिता देसाई, नयनतारा सहगल, अरुण जोशी, मनोहर मालगावकर, अमिताभ घोष, विक्रम सेठ, सलमान रश्दी, अरविंद अडिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई अँड किरण नगरकर. ह्याच्यातील काही 8-10 नावं तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न आला तर तुम्हाला लिहिता आला पाहिजे परीक्षेमध्ये. नॉव्हेला. आता नॉव्हेला काय आहे, नॉव्हेला इज अ टाईप ऑफ द प्रोज फिक्शन लेस दॅन 50,000 वर्ड्स विच इज शॉर्टर दॅन अ फुल लेंथ नॉव्हेल अँड लॉंगर दॅन अ शॉर्ट स्टोरी. शॉर्ट स्टोरीपेक्षा मोठा आणि फुल लेंथ नॉव्हेलपेक्षा छोटा, 50,000 वर्ड्सपेक्षा कमी वर्ड्स असणारा प्रोज फिक्शन म्हणजे नॉव्हेला. इट इज अ वेल स्ट्रक्चर्ड शॉर्ट नरेटिव्ह ऑफन सटायरिक ऑर रिअलिस्टिक इन टोन. हा उपहासात्मक असू शकतो किंवा रिअलिस्टिक म्हणजे रिअल जे काही पिक्चर आहे समाजाचं हे डिपिक्ट करणारा. इट इज युजली फोकसेस ऑन वन इन्सिडेंट ऑर इश्यू विथ 1 or 2 मेन कॅरेक्टर्स. एकाच इश्यूवरती किंवा इन्सिडेंटवरती फोकस करून त्यावरच लिहिला गेलेला असा हा नॉव्हेला आहे की ज्याच्यामध्ये 1 किंवा 2 मेन कॅरेक्टर असू शकतात. ठीक, तर व्हॉट इज नॉव्हेला असा प्रश्न आला तर तुम्ही हे उत्तर देऊ शकता. नेक्स्ट आहे फेमस नॉव्हेलाज इन इंग्लिश. याबद्दल ही प्रश्न येऊ शकतो. द हार्ट ऑफ डार्कनेस बाय जोसेफ कॉन्रॅड, द टर्न ऑफ द स्क्रू बाय द हेनरी जेम्स, बिली बर्ड बाय हर्मन मेलविले, डेथ इन व्हेनिस बाय थॉमस मान, सेज द डे बाय सॅम्युअल बेलो. हे तुम्हाला उत्तर लिहिता आलं पाहिजे. नेक्स्ट आहे एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल. लास्ट इयर तुम्ही शिकलेला आहे एलिमेंट्स ऑफ ड्रामा. त्याचा एक चार्ट दिलेला होता, अभ्यास केला असेल तर माहिती असेल किंवा काही पुस्तक जर हातात घेऊन थोडंसं पाहिलं असेल तरी लक्षात असेल की एलिमेंट्स काही दिलेले होते. आता अशा पद्धतीनंच नॉव्हेल्सचे सुद्धा हे एलिमेंट्स आहेत. व्हॉट आर द एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल असं विचारलं तर हा माइंड मॅप तुम्ही आहे असा लिहिला तरी परीक्षेमध्ये तरी चालू शकतो. किंवा एका एलिमेंटबद्दल सुद्धा व्हॉट इज कॉल्ड एज द थीम ऑर व्हॉट इज प्लॉट ऑर व्हॉट इज कॅरेक्टर
व्हॉट इज सेटिंग और व्हॉट इज कन्फ्लिक्ट और व्हॉट इज लँग्वेज और स्टाईल अशा ऑफ नॉवेल अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो. तर हा माइंड मॅप लक्षात ठेवा. तर एलिमेंट्स कोणते कोणते आहेत नॉवेलचे? थीम, प्लॉट, कॅरेक्टर, सेटिंग, कन्फ्लिक्ट, लँग्वेज और स्टाईल. थीम जी आहे म्हणजे एक बेसिक काहीतरी एक थीम असते की स्त्रियांचे प्रश्न आहेत किंवा बालगुन्हेगारी आहे किंवा स्त्रिया व बालकांचे प्रश्न आहेत किंवा समाजामध्ये असणाऱ्या गुन्हेगारीविषयी लिहिलेलं आहे. अशी एक थीम असते कुठल्याही एखाद्या नॉव्हेलची. इट मे बी इम्प्लिसिट ऑर एक्सप्लिसिट. प्लॉट आहे, प्लॉटमध्ये मेन प्लॉट आणि सब प्लॉट असू शकतो. त्यानंतर आहे म्हणजे घटनाक्रम, एकानंतर एक घडणारी घटना, मेन घटना त्याच्यावर आधारित अनेक जे सब प्लॉट आहेत किंवा अनेक सेकंडरी घटना. ठीक. कॅरेक्टर, कॅरेक्टर्समध्ये मेजर कॅरेक्टर असू शकतो, असतोच म्हणजे जो हिरो असतो, आणि मायनर कॅरेक्टर्स असतात. मेजरमध्ये काही किंवा काही वेळेला काही जे कॅरेक्टर असतात हे काय म्हणू आपण त्याला की राऊंड कॅरेक्टर असतात किंवा फ्लॅट कॅरेक्टर असतात. जे तुम्ही हिस्ट्री ऑफ ड्रामामध्ये शिकलेले आहात की कॅरेक्टर्सचे आणखी काही प्रकार आहेत, तर तुम्हाला ते डिटेलमध्ये आणखी पुढे दिले जातील. सेटिंग आहे, सेटिंग म्हणजे काय तर एखादी गोष्ट घडत असते त्यावेळेला ती कुठल्या ठिकाणी घडली, त्याचा कालावधी काय होता, कोणत्या कालावधीमध्ये घडली, त्या ठिकाणची लाईफस्टाईल काय होती, त्या ठिकाणचं क्लायमेट काय होतं, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. याला सेटिंग म्हटलं जातं. कन्फ्लिक्ट, कन्फ्लिक्ट म्हणजे काय तर संघर्ष. आता कन्फ्लिक्ट इज द सोल ऑफ दिस ड्रामा और नॉव्हेल. जे काही असेल त्याचा तो आत्मा आहे. जर संघर्ष नसेल तर स्टोरी पुढे जाणार नाही. इट मे बी इंटरनल और एक्सटर्नल. म्हणजे काय एक्सटर्नल म्हणजे काय की दुसरी व्यक्ती एखादी विलन जी आहे ती हिरोला त्रास देत आहे आणि तो त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे किंवा विलनचा तो पाडाव करत आहे. अशा प्रकारची स्टोरी जनरली तुम्ही पाहता. पण कधी कधी कन्फ्लिक्ट हा इंटरनल असू शकतो. इंटरनल म्हणजे काय सायकोलॉजिकल म्हणजेच काय मनामध्ये चालणारा द्वंद्व अशा प्रकारचा. नेक्स्ट आहे लँग्वेज और स्टाईल. मग लँग्वेज जी आहे ही फिगरेटिव्ह म्हणजेच काय अलंकारिक भाषेचा शब्द, भाषेचा वापर लेखकाने त्या कादंबरीमध्ये केलेला असू शकतो. नेक्स्ट हे सर्व एलिमेंट्स आपण डिटेलमध्ये बघू कारण की तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येण्याची शक्यता आहे की व्हॉट इज द थीम ऑफ द नॉवेल अशा प्रकारचा येऊ शकतो प्रश्न. तर तुम्ही उत्तरं लिहिण्यासाठी तुम्हाला याची नक्कीच गाईडलाईन मिळेल. द सेंट्रल आयडिया इज कॉल्ड ॲज द थीम. मग अशी सांगितलं त्या पद्धतीने की मध्यवर्ती कल्पना, कोणती तरी एक मध्यवर्ती कल्पना असते ज्याच्यावर आधारित तो नॉवेल बेतलेला असतो. जसं की स्त्रियांच्या प्रश्नाविषयी या नॉवेलमध्ये लिहिलेलं आहे किंवा बालकांच्या प्रश्नाविषयी किंवा शिक्षणाविषयी किंवा बालगुन्हेगारीविषयी किंवा तत्कालीन समाजामध्ये असणारी गुन्हेगारी प्रवृत्ती याच्याविषयी प्रकाश टाकणारा हा नॉवेल आहे. दॅट इज कॉल्ड ॲज द थीम और द सेंट्रल आयडिया. इट कॅन बी एक्सप्रेस्ड इन द नटशेल. इन द नटशेल म्हणजे काय, नटशेलचा अर्थ काय होतो की थोडक्यात, इन शॉर्ट, थोडक्यात सांगितलेली असते. थीम इज अ फिलॉसॉफिकल स्टेटमेंट और द ट्रूथ विच द रायटर पुट फोर्थ थ्रू द सिरीज ऑफ द इव्हेंट्स इन द स्टोरी. हे एक फिलॉसॉफिकल स्टेटमेंट आहे किंवा ट्रूथ आहे विच इज व्हेरी शॉर्ट. इट इज प्रेझेंटेड थ्रू द सिरीज ऑफ द इव्हेंट्स इन द स्टोरी. इट कॅन बी इम्प्लिसिट और एक्सप्लिसिट. देअर कॅन बी अ नंबर ऑफ सब थीम्स दॅट पोर्ट्रे ह्युमन लाईफ. थीम्स हेल्प टू कन्वे द मेसेज ऑफ द नॉव्हेल. आणि जो काही रायटरला मेसेज द्यायचा आहे, संदेश द्यायचा आहे, हा थीम थ्रू दिलेला असतो आणि त्याच्यामध्ये एक किंवा अनेक थीम असू शकतात. नेक्स्ट आहे प्लॉट म्हणजे घटनाक्रम मराठीमध्ये. प्लॉट इज द कोर्स ऑफ द इव्हेंट्स or the story that make up the theme. There should be conflict in the plot. Plot may be simple, one plot, or the complex, main plot and subplot. एक घटना किंवा अनेक घटनांचा क्रम अशा पद्धतीने घटनाक्रम मांडलेला असतो एखाद्या स्टोरीमध्ये आणि त्याच्या थ्रू कन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष पुटफोर्थ केलेला असतो. नेक्स्ट आहे कॅरेक्टर्स. देर आर मेजर अँड मायनर कॅरेक्टर्स इन द नॉव्हेल. The main character in the novel is called as the protagonist म्हणजे hero. Protagonist is in conflict with the character or the force internal or external which is known as antagonist or the villain. म्हणजे जो प्रोटॅगोनिस्ट असतो त्याला कायम संघर्षामध्ये राहावं लागत असतं आणि या संघर्षातून तो मार्ग काढायचा प्रयत्न करत असतो स्टोरीमध्ये. आणि हा जो काही प्रोटॅगोनिस्ट आहे
त्याला त्रास देणारा किंवा संघर्षामध्ये टाकणारा जो आहे त्याला अँटॅगोनिस्ट म्हटलं जातं किंवा विलन म्हटलं जातं, विच इज नोन एज अँटॅगोनिस्ट ऑर द विलन. युजली अ विलन इज अ विकेड पर्सन. आणि जो स्टोरीमधला विलन असतो तो शक्यतो एक दुष्ट व्यक्ती असतो. नेक्स्ट, सेटिंग. सेटिंग इज अ प्लेस वेअर द स्टोरी टेक्स प्लेस. इट ऑल्सो इन्क्लूड्स पिरियड, टाईम, क्लायमेट अँड लाईफस्टाईल. सेटिंग म्हणजे काय, ती कादंबरी घडली तो कालावधी कोणता होता, ती वेळ कोणती होती, त्या ठिकाणचं क्लायमेट, हवामान कसं होतं, त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांची लाईफस्टाईल कशी होती, ह्या सर्व गोष्टी एक्सप्लेन केल्या जातात आणि त्या नॉव्हेलनुसार त्या पिरियडनुसार सुटेबल असणं आवश्यक आहे, तरच रीडर तो नॉव्हेल वाचणार आहे. नेक्स्ट आहे कॉन्फ्लिक्ट. द स्ट्रगल बिटवीन द ऑपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड एज द कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट इन द स्टोरी प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरियासिटी अबाउट द प्लॉट. जो काही घटनाक्रम आहे या घटनाक्रमाबद्दल क्युरियासिटी, जिज्ञासा लोकांच्या मनात तेव्हाच निर्माण होणार आहे जेव्हा त्या स्टोरीमध्ये संघर्ष असेल. आणि हा जो संघर्ष आहे दोन अपोजिट फोर्समध्ये आहे, प्रोटॅगोनिस्ट आणि अँटॅगोनिस्ट यांच्यामधील, जो स्टोरीला इंटरेस्टिंग बनवत असतो. नेक्स्ट एलिमेंट आहे लँग्वेज ऑर स्टाईल. वर्ड्स आर द वेपन्स ऑफ द रायटर. युजली रायटर्स प्रेफर फिगरेटिव्ह लँग्वेज. अलंकारिक भाषेचा वापर रायटर करत असतो, सरळ सरळ साध्या भाषेत न लिहिता, जसं आपण बोलतो तशा पद्धतीने न लिहिता फिगरेटिव्ह लँग्वेजमध्ये रायटर लिहित असतो. द लँग्वेज अँड द टेक्निक यूज बाय द ऑथर फॉर द नरेशन इन द नॉव्हेल नोन ॲज द स्टाईल. आता हे जे काही नरेटिव्ह आहेत, दोन प्रकारचे नरेटिव्ह ह्या ठिकाणी पुढे दिलेले आहेत बघा. फर्स्ट पर्सन नरेटिव्ह अँड सेकंड पर्सन थर्ड पर्सन नरेटिव्ह. सेकंड पर्सन पण असतो, पण तुम्ही फर्स्ट पर्सन आणि थर्ड पर्सनच लक्षात ठेवा. तर फर्स्ट पर्सन नरेटिव्ह म्हणजे काय, द रायटर इज अ पार्ट ऑफ द स्टोरी. प्रोनाउन्स लाईक आय अँड वी आर युज्ड. म्हणजे काय, तर फर्स्ट पर्सन नरेटिव्ह मीन्स ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल. म्हणजेच काय की ज्याच्यामध्ये जो रायटर आहे हा रायटर त्या स्टोरीचा पार्ट आहे, म्हणजे स्वतः एक कॅरेक्टर आहे रायटर, आणि तो आय आणि वी यासारखे शब्द वापरून स्वतःची स्टोरी सांगत असतो. दॅट इज कॉल्ड ॲज द फर्स्ट पर्सन नरेशन. थर्ड पर्सन नरेशन म्हणजे काय, द रायटर इजंट अ पार्ट ऑफ ए स्टोरी. रायटर हा त्या स्टोरीचा पार्ट नाही, तो दुसऱ्या कोणाबद्दल तरी लिहित आहे आणि म्हणून द प्रोनाउन्स लाईक ही, शी, इट ऑर दे आर युज्ड. टाइप्स ऑफ नॉवेल्स. आता नॉवेल्सचे हे प्रकार आहेत. इन जनरल क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो, राईट द टाइप्स ऑफ नॉवेल्स, किंवा राईट व्हॉट इज कॉल्ड ॲज द रिअलिस्टिक नॉवेल और व्हॉट इज कॉल्ड ॲज द पिकारेस्क नॉवेल. असे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. तर तुम्ही हे सर्व टाइप्स लक्षात ठेवायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत. 13 टाइप्स आहेत, तर हे आपण पाहणार आहोत एकानंतर एक. रिअलिस्टिक नॉवेल. द रिअलिस्टिक नॉवेल गिव्स द इफेक्ट ऑफ रिअलिझम. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द नॉवेल ऑफ मॅनर. रिअलिस्टिक नॉवेल डिपिक्ट्स the real picture of the society. For example, Adam Bed by George Eliot. जॉर्ज इलियट विमेन नॉवेलिस्ट यांनी लिहिलेला ॲडम बेड हा एक रिअलिस्टिक नॉवेल आहे. तर हा रिअलिस्टिक नॉवेल काय आहे, तर समाजामध्ये जे काही घडतं आहे याचं रिअल पिक्चर, सोसायटीमध्ये घडत असलेल्या गोष्टींचं रिअल पिक्चर रिफ्लेक्ट केलं जातं या प्रकारच्या नॉव्हेलमधून. नेक्स्ट आहे पिकारेस्क नॉव्हेल. आता पिकारेस्क म्हणजे काय पाहू. द स्पॅनिश वर्ड Picaro means a rogue. A picaresque novel narrates the adventures of the protagonist who is an eccentric or the disreputable person. Robinson Crusoe by Daniel Defoe is the picaresque novel. तर याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या की स्पॅनिश वर्ड आहे पिकारो, त्याचा अर्थ आहे रोग. रोग म्हणजे काय, भटकंती करणारा, उनाड मनुष्य. या प्रकारचा एक लेसन पण तुम्ही पाहिलेला आहे, आठवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तो जो मनुष्य असतो हा रोग असतो, भटकणारा असतो इकडे तिकडे समाजामध्ये. तर याच्या हा लेसन, याच्यावर आधारित लेसन सुद्धा तुम्हाला आहे. तर हा जो काही रोग आहे म्हणजे काय, भटक्या मनुष्य, उनाड मनुष्य, त्याचे जे काही ॲडव्हेंचर्स आहेत आणि जो कॅरेक्टर आहे हा इसेंट्रिक आहे, म्हणजे कसा आहे, विलक्षण आहे, किंवा डिसरेप्युटेबल म्हणजेच काय म्हणू आपण त्याला की जो थोडासा वाईट आहे वर्तणुकीने, अशा प्रकारचा कॅरेक्टर. आणि त्याचं उदाहरण आहे रॉबिन्सन क्रुसो बाय डॅनियल डेफो. नेक्स्ट आहे हिस्टॉरिकल नॉवेल.
हिस्टॉरिकल नॉवेल इज बेस्ड अपॉन द हिस्टॉरिकल इव्हेंट्स. सोपं आहे की हिस्टॉरिकल ज्या घटना घडल्या त्या घटनेवर आधारित लिहिलेली कादंबरी म्हणजे हिस्टॉरिकल नॉवेल. वॉर अँड पीस बाय लिओ टॉल्स्टॉय हे त्याचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट फोर्थ प्रकारचा नॉवेल आहे इपिस्टोलरी नॉवेल. द वर्ड इपिस्टलरी इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड इपिस्टोला. इपिस्टोला या लॅटिन वर्डपासून इपिस्टलरी हा शब्द घेण्यात आलेला आहे, विच मीन्स अ लेटर. इपिस्टोलाचा अर्थ काय होतो? लेटर. द रायटर प्रेझेंट्स द नरेटिव्ह थ्रू अ सिरीज ऑफ लेटर्स और द अदर डॉक्युमेंट्स. पामेला और व्हर्च्यू रिवार्डेड बाय सॅम्युअल रिचर्डसन इज इपिस्टलरी नॉवेल. म्हणजेच काय तर जी कथा आहे, कादंबरी आहे, ही लेटरच्या स्वरूपात दिलेली आहे किंवा डॉक्युमेंट्सच्या स्वरूपात एकानंतर एक दिलेली आहे, त्याला आपण इपिस्टलरी नॉवेल असं म्हणतो. नेक्स्ट फिफ्थ प्रकार आहे नॉवेलचा गोथिक नॉवेल. अ वर्ड गोथिक नॉवेल includes terror, mystery, horror, supernatural elements, death, decay, haunted buildings, etc. मेरी शेलीज फ्रँकिन्स्टन हा जो नॉवेल आहे हा गोथिक नॉवेल आहे. गोथिक नॉवेल म्हणजे कोणत्या प्रकारचा नॉवेल? तर असा नॉवेल की ज्याच्यामध्ये भीती, मिस्ट्री, गूढ अशा व्यक्ती, हॉरर, भयंकर अशा गोष्टी, सुपरनॅचरल एलिमेंट्स म्हणजे काय? सुपरनॅचरल म्हणजे काय म्हणू आपण की भूताखेताच्या काही गोष्टी ज्या आहेत की ज्या आपण पाहिलेल्या नाहीत, केवळ कल्पना करतो, अशा प्रकारचे एलिमेंट. डेथ, डिके और हॉन्टेड किंवा जादुई ज्याच्यावरती झालेली आहे अशा प्रकारचे किंवा संमोहित करणारी बिल्डिंग, अशा प्रकारच्या गोष्टीचं वर्णन या प्रकारच्या नॉवेलमध्ये झालेलं असतं. नेक्स्ट आहे सिक्स्थ प्रकार ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. द नॉवेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर इज कॉल्ड ॲज द ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. रायटरच्या जीवनावर आधारित जो नॉवेल त्यानं स्वतः लिहिलेला असतो त्याला ऑटोबायोग्राफिकल नॉवेल म्हणतात. म्हणजेच स्वतःची कहाणी लिहिणे. इट मे बी और मे नॉट बी इन द फर्स्ट पर्सन नरेशन. असू शकतो किंवा नसू शकतो फर्स्ट पर्सन नरेशनमध्ये. डेव्हिड कॉपरफिल्ड बाय चार्ल्स डिकन्स. चार्ल्स डिकन्स जे रायटर आहेत यांचं जे बालपण आहे अतिशय हलाखीमध्ये त्यांचं बालपण गेलेलं होतं की घरात आईवडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्याला अगदी लहानपणापासूनच म्हणजे अर्थार्जनापासून शिक्षण आणि पुढे जाऊन समाजामध्ये स्थिर होणं याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स त्याला स्वतःला फेस करायला लागलेले आहेत, डेव्हिड कॉपरफिल्ड असं त्यांनी नाव दिलेलं आहे त्या कॅरेक्टरचं, तर ते त्यांच्या स्वतःच्या जीवनाचं वर्णन आहे. नेक्स्ट आहे ऑलिगोरिकल नॉवेल और ऑलिगोरी. अँड ऑलिगोरी इज ए शॉर्ट ए स्टोरी that has more than one level of meaning. The surface meaning of such novel is different from the symbolic meaning of it. The symbolic meaning of an allegory may be political, religious, historical or philosophical. आता ऑलिगोरिकल नॉवेल म्हणजे काय? रूपकात्मक कथा. ऑलिगोरीचा अर्थ काय होतो? रूपक कथा. म्हणजेच काय तर त्याचा जो काही वरवर दिसणारा सरफेस मिनिंग आहे हा त्याच्या सिम्बॉलिक मिनिंग पेक्षा वेगळा असतो. आणि सिम्बॉलिक मिनिंग कशा प्रकारचा असू शकतो? पॉलिटिकल असू शकतो, रिलिजियस असू शकतो, हिस्टॉरिकल असू शकतो किंवा फिलॉसॉफिकल असू शकतो. ॲनिमल फार्म बाय जॉर्ज ऑरवेल इज एन एक्झाम्पल. उटोपियन और डिस्टोपियन नॉवेल. Utopia is an imaginary society having the ideal qualities. Utopian novels represent their ideal state in the narration. That is फ्रान्सिस बेकन्स न्यू अटलांटास किंवा उटोपिया बाय थॉमस मूर इज उटोपियन नॉवेल. आता हे उटोपियन म्हणजे काय प्रकार आहे तर इट इज अन इमॅजिनरी सोसायटी. एक आदर्श काल्पनिक सोसायटी आहे की ज्याच्यामध्ये सर्व आयडियल क्वालिटीज आहेत. तर उटोपिया जी कादंबरी आहे थॉमस मूर यांची, तर त्यांना स्वप्न पडलेलं होतं थॉमस मूर यांना आणि त्यांनी स्वप्नामध्ये एक आयडियल सोसायटी पाहिली की आदर्श एक सोसायटी, आदर्श समाज व्यवस्था म्हणू की ज्याच्यामध्ये समाजाला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व उपलब्ध आहे आणि ज्यामध्ये राहणारा समाज जो आहे हा सुद्धा आदर्श आहे, दुसऱ्यांना त्रास न देणारा, सर्वांना मदत करणारा. अशा आदर्श सोसायटीची कल्पना थॉमस मूर यांनी उटोपियामध्ये मांडलेली आहे. या प्रकारचा जो नॉवेल आहे याला उटोपियन या किंवा डिस्टोपियन नॉवेल म्हणतात आणि याचं उदाहरण आहे फ्रान्सिस बेकन्स न्यू अटलांटिस. नेक्स्ट 9th प्रकार आहे सायकोलॉजिकल नॉवेल. सायकोलॉजिकल नॉवेल गिव्स इम्पॉर्टन्स टू द इंटरनल लाईफ्स ऑफ द कॅरेक्टर्स, दॅट इज देअर थॉट्स, फिलिंग्स, इमोशन एट्सेट्रा. फॉर एक्झाम्पल ग्रेट एक्सपेक्टेशन्स बाय चार्ल्स डिकन्स. चार्ल्स डिकन्स यांचा ग्रेट एक्सपेक्टेशन्स हा जो नॉवेल आहे हा सायकोलॉजिकल आहे. सायकोलॉजिकल नॉवेल म्हणजे काय? ऑफकोर्स की
जो कॅरेक्टर्स त्याच्यामधील आहेत किंवा जो काही मेन हिरो आहे, प्रोटॅगोनिस्ट आहे, त्याचे जे काही थॉट आहेत, विचार आहेत, फिलिंग्ज आहेत, इमोशन्स आहेत, तर यांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे किंवा डायरेक्ट प्रेझेंट केलेलं असतं. अशा प्रकारचे नॉवेल म्हणजे सायकोलॉजिकल नॉवेल. नेक्स्ट आहे 10th स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. तुम्हाला प्रश्न येण्याची शक्यता दाट असते, व्हॉट इज कॉल्ड एज स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. तर तुम्ही हे लक्षात ठेवा, एक्झाम्पल लक्षात ठेवा, परीक्षेत द्या, 2 पैकी 2 मार्क नक्कीच मिळतील. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज कॉइंड बाय विल्यम जेम्स इन हिज ट्रिटाइज प्रिन्सिपल्स ऑफ सायकॉलॉजी. विल्यम जेम्स यांनी ट्रिटाइज मीन्स एक ग्रंथ लिहिला, प्रिन्सिपल्स ऑफ सायकॉलॉजी. त्याच्यामध्ये त्यांनी स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही फ्रेज वापरलेली होती किंवा हा शब्द पहिल्यांदा वापरलेला होता. इट रेफर्स टू द फ्लो ऑफ थॉट्स इन द माइंड्स ऑफ द कॅरेक्टर. म्हणजे जो काही मेन हिरो आहे, प्रोटॅगनिस्ट आहे किंवा हिरोईन, जो कोणी मेन असतील, तर त्यांच्या मनात असणारे जे काही भावभावना आहेत, कल्पना आहेत, हे रिफ्लेक्ट केलेले असतात या प्रकारच्या नॉव्हेलमध्ये आहे असे. डिटेल्स अबाउट द प्लॉट आर रिप्रेझेंटेड टू द रीडर्स ॲज दे एंटर द माइंड ऑफ द कॅरेक्टर. आणि जो काही रीडर आहे हा त्या कॅरेक्टरच्या माइंडमध्ये प्रवेश करतो स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टाईप नॉव्हेलमध्ये. युलियसिस बाय द जेम्स जॉइस इज एन एक्झाम्पल ऑफ स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉव्हेल. विल्डन्स रोमन नॉव्हेल. विल्डन्स रोमन नॉव्हेल deals with the psychological, spiritual and moral growth of the main character from his or her childhood to adulthood. म्हणजे एखादा मेन कॅरेक्टरच्या बालपणापासून ॲडल्टहूडपर्यंत त्या व्यक्तीची कशी सायकोलॉजिकल, स्पिरिच्युअल आणि मोरल ग्रोथ होत गेली याचं वर्णन विल्डन्स रोमन नॉव्हेल याच्यामध्ये केलेलं असतं. टू किल अ मॉकिंग बर्ड by Harper Lee is an example. Next आहे 12th detective fiction. Detective fiction is the fiction of the crime in which a detective investigates a crime, usually a murder. डिटेक्टिव्ह तुम्ही सहज लिहू शकता. डिटेक्टिव्ह म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये एखादा क्राईम असेल, एखादा मर्डर असेल, याच्याबद्दल इन्व्हेस्टिगेट केलेलं असतं. अ स्टोरी इन स्कारलेट बाय आर्थर कॉनन डॉयल इज एन एक्झाम्पल. आणि लास्ट आहे सायन्स फिक्शन. सायन्स फिक्शन इज अ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन, डील्स विथ इमॅजिनेटिव्ह कॉन्सेप्ट्स सच ॲज फ्युचरिस्टिक सेटिंग, फ्युचरिस्टिक सायन्स, टेक्नॉलॉजी, स्पेस ट्रॅव्हल, टाईम ट्रॅव्हल, पॅरलल युनिवर्स अँड एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल लाईफ. फ्रँकलिनस्टाईन बाय मेरी शेली इज अन एक्झाम्पल ऑफ सायन्स फिक्शन. सायन्स फिक्शन म्हणजे काय, तर सायन्सवर आधारित पुढे जगामध्ये जे काही बदल होऊ शकतील किंवा काही ॲडव्हान्स प्रगती होऊ शकेल अशी कल्पना करून त्याच्यावर आधारित म्हणजे एलियन्सचं जग जे आहे याच्याबद्दल. फ्युचरिस्टिक सायन्स काय असेल, टाईम ट्रॅव्हल आहे किंवा स्पेस ट्रॅव्हल आहे किंवा पॅरलल युनिवर्स आहे किंवा एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल लाईफ म्हणजे काय, तर एलियनचं लाईफ म्हणजे ह्या पृथ्वीच्या पलीकडील लाईफ, जीवन कसं असेल याच्यावर आधारित काही नॉवेल्स लिहिलेले जातात, त्याला सायन्स फिक्शन म्हटलं जातं. दीज आर द ब्रेनस्टॉर्मिंग क्वेश्चन्स. म्हणजे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत या लेसनच्या खाली, तर हे क्वेश्चन आन्सर्स पण तुम्हाला इथे सॉल्व करून दिलेले आहेत. यातीलच क्वेश्चन्स आणि लेक्चरमधील पण काही क्वेश्चन्स येण्याची शक्यता असते. 2 मार्कचे 2 क्वेश्चन्स येणार, म्हणजे 4 मार्कासाठी हिस्ट्री ऑफ नॉवेल हा टॉपिक आहे. आता इथे तुम्हाला उत्तर मॅच करून दिलेले आहे. मोरासिकी शिकिब्यू काय आहे, यांची टेल ऑफ गेंजी, जापनीज रायटर आहेत, त्यांची टेल ऑफ गेंजी हा जगातील पहिला नॉवेल आहे. नेक्स्ट आहे नॉवेला मीन्स न्यू. नेक्स्ट आहे डॉन क्युक्स सर्वेंटिस यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर बघा राजमोहन्स वाईफ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, भारतातील किंवा इंडियन फर्स्ट नॉवेल इन इंडियन इंग्लिश वी कॅन कॉल. पिक आउट द ऑड एलिमेंट्स फ्रॉम द ग्रुप. अरुण जोशी, विक्रम सेठ, ग्राहम ग्रीन अँड किरण नगरकर इंडियन रायटर आहेत, एक फॉरेन रायटर आहेत. प्लेस, पिरियड, थीम, क्लायमेट अँड लाईफस्टाईल हे जे सर्व घटक आहेत, थीम सोडून बाकीचे जे घटक आहेत हे कशाचे घटक आहेत, सेटिंगचे घटक आहेत. थीम हा एक वेगळा एलिमेंट आहे एलिमेंट ऑफ नॉव्हेलमधील. थीम, प्लॉट, कॅरेक्टर अँड नॉव्हेला. थीम, प्लॉट, कॅरेक्टर हे काय आहेत, नॉव्हेलचे एलिमेंट्स आहेत आणि नॉव्हेला काय आहे,
हा एक टाईप आहे नॉव्हेलचा. नेक्स्ट, कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. द टू टाइप्स ऑफ कन्फ्लिक्ट्स दॅट द प्लॉट मे हॅव इज मे बी इंटरनल ऑर एक्सटर्नल. अशा प्रकारचा एक क्वेश्चन येऊ शकतो. द वर्ड पिकारेस्क इज ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पॅनिश वर्ड पिकारो. द एपिस्टलरी नॉव्हेल प्रेझेंट्स द नरेटिव्ह थ्रू अ सिरीज ऑफ द कॉरस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट. लेटरच्या स्वरूपात मांडलेला नॉव्हेल, दॅट इज एपिस्टलरी नॉव्हेल. In the 18th century, middle class could get the time for reading and discussing the novels because of the spread of machines. 18व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती झाल्यामुळे लोकांना नॉव्हेल वाचण्यासाठी वेळ मिळू लागला. आता इथे काही क्वेश्चन्स आहेत. स्टाईल ऑफ द नॉव्हेल, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉव्हेल, नॉव्हेला, इंडियन ट्रॅडिशन ऑफ नॉव्हेल. याच्यावर शॉर्ट नोट तुम्हाला परीक्षेत 2 मार्कासाठी येऊ शकते. तर याची ही उत्तरे पुढे इथे दिलेली आहेत. स्टाईल ऑफ द नॉव्हेल. The style in the writing can be defined as the way the writer writes. Words are the weapons of a writer. Usually, writer prefers figurative language. The language and the technique used by the author for the narrative in the novel is known as the style. म्हणजे रायटरनी वापरलेली जी काही लँग्वेज आहे नरेशनसाठी, that is called as style. Novels are written in the first person narrative or in the third person narrative. In the first person narrative, the writer is the part of the story, so the pronouns like I and we are used. In the third person narrative, the writer is just a storyteller, not a part of the story, so the pronouns he, she, it or they are used. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल्स पाहिलेलं आहे आपण हे, तरी हे उत्तर पुन्हा तुम्हाला दिले. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज coined by William James in his treatise. Treatise means ग्रंथ. The principles of psychology. It refers to the flow of thoughts in the minds of the character. म्हणजे कॅरेक्टरच्या मनामध्ये असणारा जो विचारांचा प्रवाह आहे, हा आहे असा नॉव्हेलमध्ये प्रेझेंट केलेला असतो. डिटेल्स अबाउट द प्लॉट आर प्रेझेंटेड टू द रीडर्स ॲज दे एंटर इन द माइंड्स ऑफ द कॅरेक्टर. आणि जो रीडर आहे तो त्या मेन कॅरेक्टर्सच्या माइंडमध्ये प्रवेश करतो आणि सर्व प्लॉट समजून घेतो. अशा प्रकारचे लिहिलेला नॉव्हेल मीन्स स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉव्हेल, युलियस बाय जेम्स जॉयस. नेक्स्ट आहे नॉव्हेला. तुम्ही पाहिला आहे तरी पुन्हा उत्तर दिलेलं आहे. व्हॉट इज कॉल्ड एज नॉव्हेला. नॉव्हेला इज अ टाईप ऑफ ए प्रोज फिक्शन लेस दॅन 50,000 वर्ड्स विच इज शॉर्टर दॅन ए फुल लेंथ नॉव्हेल अँड लॉंगर दॅन अ शॉर्ट स्टोरी. शॉर्ट स्टोरीपेक्षा मोठा आणि फुल लेंथ नॉव्हेलपेक्षा छोटा, 50,000 वर्ड्सपेक्षा कमी वर्ड्समध्ये लिहिलेला असा प्रोज फिक्शन मीन्स नॉव्हेल. इट इज अ वेल स्ट्रक्चर्ड शॉर्ट नरेटिव्ह, ऑफन सटायरिक ऑर रिअलिस्टिक इन टोन. उपहासात्मक किंवा रिअलिस्टिक, जे काही वास्तववादी अशा प्रकारचा हा नॉव्हेल असतो. इट युज्युअली फोकसेस ऑन वन इन्सिडेंट ऑर इश्यू विथ 1 or 2 मेन कॅरेक्टर्स. एखाद्या इन्सिडेंटवर, घटनेवर किंवा एखाद्या इश्यूवर आधारित बेतलेला हा नॉव्हेल असतो, ज्याच्यामध्ये 1 किंवा 2 कॅरेक्टर असतात. आणि लास्टची शॉर्ट नोट आहे इंडियन ट्रॅडिशन ऑफ नॉव्हेल्स. द इंडियन ट्रॅडिशन ऑफ नॉव्हेल इन इंग्लिश बिगॅन विथ द नॉव्हेल राजमोहन्स वाईफ बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. The novel was serialized in 1864 in a magazine published from Kolkata. Afterwards, Mulkraj Anand, R.K. Narayan, Raja Rao wrote novels on the theme of patriotism and social issues. आणि तुम्ही पाहिलेला पण आहे R.K. नारायण यांचा सोशल इश्यूवर आधारित ॲस्ट्रॉलॉजर्स डे जी काही स्टोरी आहे, ही स्टोरी स्वरूपात तुम्हाला दिलेला आहे, परंतु हा नॉव्हेल आहे. अनिता देसाई, अरुण जोशी, Manohar Malgaonkar, Vikram Seth gave their contribution to the Indian novels in English. In recent years, Salman Rushdie, Arundhati Roy, Kiran Desai, Kiran Nagarkar have made novels popular. No doubt Indian English novels have bright future. अशा पद्धतीने जे काही लेक्चर तुम्हाला दिलेलं होतं, या लेक्चरमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत. या लेक्चरमध्ये असणाऱ्या प्रत्येक जी स्लाईड आहे त्याच्यातील जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्येच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत. तर या सर्व गोष्टी तुम्ही एकदा लिहिल्यात, वाचल्यात तर तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क याच्यामध्ये मिळणार आहेत. याच मॅनरमध्ये तुम्हाला जे पुढे 3 नॉव्हेल आहेत हे तुम्हाला समरी रूपात दिले जातील. त्या सर्वांचे मेन कॅरेक्टर्स, त्याच्यामध्ये असणार त्याचा प्लॉट, त्याची सेटिंग, त्याची थीम, त्याचे कॅरेक्टर्स, या सर्वांवर आधारित तुम्हाला व्हिडिओ लेक्चर विथ ॲन्सर्स अशाच पद्धतीनं दिलं जाईल की जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला 3 नॉव्हेलवर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहिता येतील. आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला 16 पैकी 16 मार्क्स याच्यामध्ये पडतील, कारण की
फार काही अवघड नाही, अतिशय सोपं आहे आणि फार सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आत्ताच्या परीक्षेत सुद्धा तुम्ही आउट ऑफ आउट मार्क मिळवा. 4 मार्कांचाच प्रश्न विचारलेला आहे याच्यावर आधारित. थँक्यू व्हेरी मच. सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या यातील. थँक्स.